आणि आरोपीचं समर्थन करायला लक्ष्मण हाके काय एवढा हे नाही. त्यामुळं ह्याच्यात राजकारण होतंय. या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं गांभीर्य अशा पॉलिटिकल ट्रायल्समुळे, मीडिया ट्रायल्समुळे यातलं गांभीर्य कमी होतंय. मला एक अशी बाईट दाखवा, मला एक असं पॅनल डिस्कशन मधलं माझं वक्तव्य दाखवा की मी जिथं आरोपींचं समर्थन केलं. मी फक्त एवढंच म्हणलंय की आरोपींची जात शोधू नका, आणि जात शोधून, आडनावं शोधून, आणि फक्त आरोपीच नाही बोलत, नाही अधिकाऱ्यांची जात शोधली गेली. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर राज्यामध्ये चांगलंच वातावरण तापलेलं आहे. एकीकडे आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील होत आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर देखील आरोप होत आहे. लक्ष्मण हाके हे जातीवाद करतात असा देखील आरोप एकीकडे होत आहे. स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. हाके साहेब, तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्ही आरोपींचं समर्थन करताय आणि जातीवाद करताय. मला एक अशी बाईट दाखवा, मला एक असं पॅनल डिस्कशन मधलं माझं वक्तव्य दाखवा की मी जिथं आरोपींचं समर्थन केलंय. मी फक्त एवढंच म्हणलंय की आरोपींची जात शोधू नका, आणि जात शोधून, आडनावं शोधून, आणि फक्त आरोपीच नाही बोलत, नाही अधिकाऱ्यांची जात शोधली गेली, अधिकाऱ्यांची आडनावं बोलली गेली. त्यावेळी त्या कम्युनिटीला, त्या अधिकाऱ्यांना, त्या शिक्षकांना काय वाटत असेल? म्हणजे तुम्हाला सामाजिक तेढ निर्माण करायची आहे का? एखाद्या कम्युनिटीला क्रिमिनलाइज ठरवण्याची जी मोडस ऑपरेंडिटी आहे ही घृणास्पद आहे आणि ही समाजात तेढ निर्माण करणारी आहे. एवढंच लक्ष्मण हाके बोललाय. हाके साहेब, सर्व आरोपी अटकेत नाहीत. एक आरोपी फरार देखील आहे आणि वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का कारवाई अशी देखील मागणी होत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेनं त्यांना जे काही सापडतंय, जे काय मिळतंय, किंवा जे कोण आरोपी आहे त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा करावी, फाशीपेक्षा फाशी दुसरी द्यावी, ह्याच्यात दुमत असायचं कारणच नाही. आणि आरोपीचं समर्थन करायला लक्ष्मण हाके काय एवढा हे नाही. त्यामुळं ह्याच्यात राजकारण होतंय. या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं गांभीर्य अशा पॉलिटिकल ट्रायल्समुळे, मीडिया ट्रायल्समुळे यातलं गांभीर्य कमी होतंय. या तपासावर इन्फ्लुएन्स होतोय असं मला असं वाटतंय. जन आक्रोश मोर्चा होत असताना तुम्ही एकीकडे श्रद्धांजली सभा देखील घेतली. त्या सभेमधून तुम्ही अनेकावरती निशाणा साधला होता. तेव्हापासून तुमच्यावर आरोप केला जाते की जातीवाद करता. मी बिंदू नामावली संदर्भात बोललो. तुम्ही सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी सगळ्यांचे आहात असं बोललो. तुम्ही एका जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका असं बोललोय. मी कुठेही आरोपीचं समर्थन केलं नाही. मी कुठेही आरोपीचं उदात्तीकरण केलेलं नाही. मी कुठेही न्याय व्यवस्थेला, गृह विभागाला चॅलेंज केलेलं नाही. आरोपी वाल्मिक कराडचा फोटो तुमच्या बरोबर व्हायरल होत आहे. तुम्ही जेवायला बसले टेबलवरती, हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. त्यावरून देखील तुमच्यावर टीका होते. बघा, ज्या अंजलीताई दमानी यांनी माझा फोटो व्हायरल केला त्यांना एक सनसनाटी निर्माण करायची असते. त्याच ताईंनी तपास सुरू असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्ट मध्ये सांगितलं की 3 आरोपींची हत्या झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सनसनाटी निर्माण झाली. ती सनसनाटी निर्माण झाल्यानंतर पुन्हा 2-3 दिवसांनी ते आरोपी सापडले. पुन्हा पोलिसांनी या बाईंना नोटीस काढली. मग म्हणजे तुम्हाला सनसनाटी निर्माण करायची आहे का काय? दुसरं काय तुमचा हेतू आहे? तुम्ही जेवायला कधीची घटना एकंदरित तुम्ही जेव्हा सोबत बसला काय वाल्मिक कधी जातो? 5-6 महिन्यापूर्वीचा कधीचा फोटो आहे. आणि माझा फोटो जर त्यांना दिसत असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, सोनावणे, सोळंकी, अरे कोण कुणाचा फोटो नाही त्यांच्या बरोबर? सुप्रियाताई, कुणाचा फोटो नाही त्यांच्या बरोबर? जयंत पाटील. आज मग सगळ्यांना आम्हाला टाका जेलमध्ये. मला पण त्यांच्याशी संवाद साधायला एक कार्यकर्ता आहे मी. मला त्यांच्याशी काही डायलॉग करता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. सत्ताधारी पक्षातल्या आमदारांची अशी मागणी की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाविषयी? धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा? त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावं आणि तो घ्यावा, आणि किंवा त्यांचं काय असेल ते पुढचं करावं. साहेब, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता एक मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन बोललं पाहिजे, सगळ्यासमोर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत आहेत. यावर त्यांच्या वरिष्ठांची देखील भूमिका स्पष्ट नाही. बघा, इथल्या ज्यांच्यावर उत्तरदायित्वाची जबाबदारी आहे त्या सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि या परिस्थितीवर मात केली पाहिजे असं वाटतंय. राकेश साहेब, सुरेश दस यांनी तुमच्यावर टीका केली आहे की तुम्ही कुणाची तरी उचल घेऊन बोलताय. मी उचल ओबीसीची घेतली. ओबीसी मधल्या एखाद्या कम्युनिटीवर काही वेळ येत असेल, त्याला आरोपी ठरवलं जात असेल तर मी ओबीसीच्या बांधवांसाठी लढणार आहे आणि मी उचल घेतलेली. पण तुम्ही आमची जी उचल घेतली ना, आणि हे बघा, मी उचल घेतली ना, सुरेश धस, तुम्ही सुद्धा आमची उचल घेतली. तुम्ही आमदार झालेले आहात. तुम्ही शपथच घेतली की एखाद्या जातीबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही. तुम्ही या प्रश्नाची ही आमची उचल कधी फेडणार आहात? नाही तर तुम्ही एक काम करा धस साहेब, तुम्ही राजीनामा द्या, बाजूला व्हा, पुन्हा निवडणूक लढवा या प्रश्नावर. मग आम्ही तुमच्यावर कुठलाही आरोप करणार नाही.
एक शेवटचा प्रश्न, तुम्ही लातूर दौऱ्यावर होतात, लातूरमध्ये जिल्ह्यातील टाकळी गावात गेलात, त्या ठिकाणचं प्रकरण नेमकं काय, ते प्रकरणाविषयी तुमची प्रतिक्रिया बघा, दिली. लातूर जिल्ह्यामध्ये एका धनगर समाजाच्या 18 वर्षाच्या मुलाचा जात भावनेतून प्रेम प्रकरणातून त्याची हत्या झाली. त्या हत्येकडे ऑनर किलिंग झालं. त्या हत्येकडे कुणीही बघत नाही. एवढी म्हणजे थरकाप उडवणारी ती घटना आहे. पण तिच्यावर मीडियामध्ये ना बातम्या येतात, ना कोण लोकप्रतिनिधी जातात, ना कोण त्याच्यावर बोलतं. मग एका हत्येला वेगळा न्याय आणि दुसऱ्या हत्येला वेगळा न्याय असं का? तिकडे संतोष देशमुखांना आणि त्या हत्येचं गांभीर्य, त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे ना. पण इकडं का तुम्ही असं दुय्यम वागणुकीतून दुय्यम भावनेतनं पाहता? हा व्यवस्थेसमोरचा प्रश्न आहे. मी कुणालाही टार्गेट करत नाही, कुठल्या जातीला टार्गेट करत नाही. पण व्यवस्था याच्यावर बोलणार आहे का नाही, याच्यावर उत्तर देणार आहे का नाही? फाटे साहेब, तुमची नेमकं भूमिका काय आहे बीड प्रकरणावरून, लातूर प्रकरणावर, परभणी प्रकरणावर? या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये. आरोपीला जातपात असत नाही. आरोपीच्या जातीवरनं जर इथं मोर्चे निघायला लागले, इथं भांडणं व्हायला लागली, तर मग इथं अराजक निर्माण होईल आणि महाराष्ट्र आहे याची मान शर्मेनं खाली जाईल. महाराष्ट्राच्या नावलौकिकाला बाधा पोहोचेल. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.